पंचवटीत मध्यरात्री युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे आणि त्याच्या मित्रांनीच त्याचा काटा काढल्याचं माहिती समोर येते। पाहूया सविस्तर वृत्त। नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर हा परिसर, येथे म्हाडाची इमारत आहे। या इमारतीजवळच असलेल्या सुलभ शौचालयाच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडली आहे। निलेश उपाडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। निलेशवर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करीत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। याबाबत पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश आमची कुरापत काढतो या कारणावरून त्याची हत्या केल्याचं संशयित आरोपींनी सांगितलंय। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी काय सांगितलं ऐकूयात। दिनांक 25/3/24 रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास म्हाडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उपाडे हा तिथे बसलेला असताना तिथे 5 ते 6 मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे। त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून आम्ही कलम 302, 143, 147, 148, 149 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। तपास सध्या चालू आहे। काय कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कुरापत काढतो अशी त्यांची धारणा होती। त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे। सो मयत हा पण एक गुन्हेगारच आहे का? त्याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस स्टेशनला 5 गुन्हे दाखल आहेत। आणि ज्यांनी मारलं ते गुन्हेगार आहे का? त्याच्यामध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत। आमच्याकडे 4 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि 2 मोठे आहेत। त्या आरोपींचा शोध चालू आहे। या प्रकरणामध्ये 6 आरोपी निष्पन्न झाले असून या संशयित आरोपींमध्ये 4 विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे, तर 2 सज्ञान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलंय। मात्र मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गर्दी केली होती। या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।